काय सांगाल साहेबांची भेट घेतली आज? नेहमीच आम्ही गोविंद बागमध्ये येतो. असं काय फक्त पाडव्यालाच येत नाही, नेहमीच येतो गोविंद बागमध्ये. कारण गोविंद बागमधलं नेतृत्व हे महाराष्ट्राचे एक शक्तिशाली नेतृत्व आहे. ज्या नेतृत्वाने 60 वर्षापेक्षा अधिक काळ महाराष्ट्रातल्या 5 पिढ्यांचं काम केलेलं आहे. एक अनुभवी, सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारं आणि 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारं असं आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व आहे. आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आज आम्ही सर्व सहकुटुंब, आमचा सर्व परिवार आज इथं पवारसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. निश्चितच आम्हाला पवारसाहेबांचा आशीर्वाद आणि पवारसाहेबांचं नेतृत्व हे आम्हा सर्वांना लाभलं, ह्याचा आम्हाला आनंद आहे. आणि दिवाळीच्या पाडव्याच्या सर्व खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. भाऊ, आज सुनेत्रा पवारांनी असं म्हटलं की पवार कुटुंबियांमध्ये कुठेतरी एकच पाडवा व्हायला होतं, मात्र आता 2 पाडवे व्हायला झाले. कसं बघताय या सगळ्या गोष्टी? मला असं वाटतं की त्या गोष्टीची मला काही माहीत नाही, परंतु बारामतीतली पहिल्यापासूनची गेल्या 40 वर्षाची 50 वर्षाची परंपरा काय ती म्हणजे पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये पाडवा. त्यामुळं इथला पाडवा कुठं चाललेला आहे? पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्येच चाललेला आहे. त्यामुळे इथं सगळ्यांना खुलं आहे. इथं काय कुठला पक्षभेद नाही, इथं कुठला काय नाही. ज्यांना ज्यांना पवारसाहेबांचा आशीर्वाद पाहिजे ते सगळी लोक इथं येतात. आणि माझं आव्हान नाही, इथं काय हा काय राजकीय विषय नाही. पाडव्याला आपण येतो, वडीलधारी नेत्यांचा आपण आशीर्वाद घेतो आणि येणारं पुढचं वर्षभर त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी ठेवून आपण समाजाची सेवा करतो, ही त्याच्या पाठीमागची धारणा आहे. इथं काय असा गट तट पक्ष वगैरे असं काही नाही. पवारसाहेबाकडे विरोधी पक्षातले सुद्धा काही लोक इथं येतात. तेव्हा पक्षाचा काही संबंध याच्यामध्ये आणि गटाचा काही संबंध नाही. मूळ ही पाडव्याची आशीर्वाद देण्याची संकल्पना कोणाची तर ती पवारसाहेबांची आहे आणि त्यामुळे लोक इथे येतात. भाऊ, कसं बघता सगळ्या गोष्टीकडे? कारण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे सातत्यानं वेगवेगळी वक्तव्य करत आहेत. इंदापूरमध्ये येऊन तुमच्यावरती अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य त्यांनी केलं आणि आबाद पाटील यांच्याबाबत देखील त्यांनी जे वक्तव्य केलं, कसं बघताय सगळ्या? मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्हालाच पटलं की ते खालच्या दर्जाचं वक्तव्य आहे. खरंच मी तुमचं अभिनंदन करतो. हा म्हणजे पत्रकारांना जर कळलं की त्यांचं वक्तव्य खालच्या दर्जाचं आहे तर माझं उत्तर त्याच्यामध्ये आलेलं आहे. माझं उत्तर तुम्हीच दिलं. तरी परंतु मला असं वाटतं की अजितदादा हे महाराष्ट्राचे सर्वोच्च मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना कुठेही जाऊन कुणाबद्दलही काहीही बोलण्याचा अधिकार महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच नेत्याला आहे आणि त्याचं नाव म्हणजे अजितदादा आहे. आता माझ्याबद्दल तर बोलले, पण 10 वर्षापूर्वी एखादा नेता जो दिवंगत झाला असेल, मला सांगा बरं, आपल्या संस्कृतीमध्ये आपण दिवंगत झालेल्या माणसाबद्दल कधी बोलतो का? या उलट आपण त्याचं पुण्यस्मरण करतो, प्रथम वर्ष श्राद्ध करतो, तृतीय करतो आणि त्यामध्ये आपण त्यांचा आशीर्वाद घेतो. पण आज त्यांच्याबद्दल असं वक्तव्य काढणं मला असं वाटतं ही मराठी संस्कृतीला न शोभणार आहे. त्यामुळं त्यांची भाषणाची पद्धत मला पहिल्यांदाच कळली की ते आत्तापर्यंत टीका जी हयात माणसं आहेत त्यांच्याबद्दल करत होते, पण आता दिवंगत झालेल्या माणसाबद्दल सुद्धा बोलण्याचा एक नवीन अधिकार त्यांना प्राप्त झालेला असल्यामुळं मला वाटतं त्याच्याबद्दल मला अधिक काय भाष्य करायचं नाही. इंदापूरमध्ये तिरंगी लढत होती. भाऊ, कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? कारण प्रवीण माने फॉर्म माघारी घेण्याच्या तयारीत नाहीत. याचा फटका नेमका बसू शकतो आपल्याला? मला असं वाटतं प्रवीण माने, दशरथ माने, आप्पासाहेब जगदाळे ही सगळी आजही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्येच आहेत. ते असं म्हणलेत का आम्ही पक्ष सोडला आहे म्हणून? हां, त्यांची नाराजी कशाची आहे? ही तिकिटाबद्दलची नाराजी. तिकिटाबद्दलची नाराजी काय आहे ते आदरणीय पवारसाहेब आता स्वतः मला म्हणाले की ती नाराजी मी दूर करतो. माझी त्यांची बोलणी चालू आहेत, काही बैठका पण त्यांच्या झालेल्या आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की अजून 2 दिवस बाकी आहेत, मार्ग निघेल. आणि माने परिवार, जगदाळे परिवार हा तर आमच्या कुटुंबातलाच परिवार आहे. आता प्रवीण भैया मानेंची जी मिसेस आहे ती माझ्या बहिणीची मुलगी आहे. आप्पासाहेब जगदाळे हे माझे मामा लागतात नात्यानं. म्हणजे आप्पासाहेब जगदाळेंचे वडील आणि आमचे आजोबा हे सख्खे भाऊ आहेत. माझे सख्खे मामा आणि आप्पासाहेब जगदाळे हे सख्खे चुलत भाऊ आहेत. त्यामुळं व्यक्तिगत संबंध, नात्याचे संबंध आहेत. आणि ठीक आहे, थोडी नाराजी असते उमेदवाराबद्दल. आता सगळीकडेच नाराजी झाली, काय फक्त इंदापूरमध्येच नाही, सगळ्याच पक्षामध्ये, महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये, वेगवेगळ्या पक्षामध्ये सुद्धा साहजिक आहे. जागा एक असते, इच्छुक अनेक असतात. त्यामुळे थोडासा नाराजीचा मुद्दा असतो, तो दूर होईल. आणि पवारसाहेबांनी सांगितले की हा निर्णय मी घेतलेला असल्यामुळं ह्याची नाराजी मी दूर करतो. संपला विषय. सरकार लाडकी बहीण योजना असेल किंवा कृषी पंपाची वीज बिलाच्या संदर्भातली जाहिरात मोठ्या प्रमाणावरती करतं, असं बघतो.
मला असं वाटतं लाडकी बहीण योजने ही आता निवडणूक आयोगाने स्थगित केलेली आहे. का स्थगित केली तर ती व्यक्तिगत तुम्ही लाभ देऊन तुम्ही मतदारांना आमिष दाखवताय म्हणून 112 निर्णय जे कॅबिनेटचे स्टे केले त्याच्यामध्ये ती योजना पण आहे. दुसरी गोष्ट आपण काय म्हणला दुसरा प्रश्न आपण त्याचा लाईट बिलच्या बाबतीतला. लाईट बिलाच्या बाबतीमध्ये मला जी माहिती मिळालेली आहे महायुतीचं सरकार खोटं बोलतं आहे असं माझा आरोप आहे त्यांच्यावर. त्यांनी 1 एप्रिल 2024पासून 3 महिन्याचं बिल हे झिरो केलेलं आहे आणि इथून पुढं आम्ही बिल आकारणार नाही 7.5 हॉर्सपॉवरच्या संदर्भामध्ये. मी चीफ इंजिनियरला फोन केला. 31 मार्च 2024पर्यंतचं जे बिल आहे ते तसंच आहे, ते कमी झालेलं नाही, ते माफ झालेलं नाही. आता त्याच्या नोटिसा निघायला लागलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एका बाजूला सांगता की आम्ही वीज बिल माफ केलं. वीज बिल कोणतं माफ केलं तुम्ही माहिती घ्या किंवा तुम्ही पत्रकारांनी तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे जावा MSEBच्या आणि त्याला विचारा की लाईट बिल माफ झालेलं आहे किंवा तुमच्या कोणाचं संबंधित बिल असेल तर ते झिरो करून आणून दाखवा ना आम्हाला. हे तुमचं बिल आहे 3 वर्षाचं झिरो झालं मग आपण म्हणू शकतो लाईट बिल माफ केलेलं आहे. लाईट बिल माफ करणं ही घोषणा झाली. प्रत्यक्षपणे सरकारला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला तेवढे पैसे भरावे लागतात. ते बिल तुम्ही नाही, ते बिल सरकारने महामंडळाला भरायचे. भरलेलं आहे का? नाही भरलेलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती घोषणा फसवी आहे. मला शेतकरी दाखवतात भाऊ आम्हाला 31 मार्चपर्यंत बिल आलेलं आहे. तर ह्या गोष्टी थोड्या फसव्या आहेत आणि कालांतराने ह्या गोष्टी आता जनतेमध्ये उघड होतील. काल अशोक पवार भाऊ इथे आले होते तर ते असं म्हटले की मी अजित पवारांसोबत गेलो नाही म्हणून माझ्या गोडगंगा साखर